काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीआधी 1 फेब्रुवारीपासून केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे। या अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री सामान्य लोकांच्या बँक बचत खात्यात ठेवलेल्या पैशांवरील करमुक्त व्याजाची मर्यादा एका आर्थिक वर्षात 10,000 रुपयांनी वाढवू शकतात। या नियमानुसार एका वर्षात 10,000 रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त मानले जाते। लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार ही मर्यादा 50,000 रुपयांपर्यंतही वाढवू शकतात असे अंदाज आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी 6व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यानंतर देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत। 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने सर्वसामान्यांना कर आणि मानक कपातीत दिलासा दिला होता। यावेळी सरकार या दिशेने घोषणा करू शकते असे मानले जाते। आगामी केंद्रीय अर्थसंकल्प हा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी वोट ऑन अकाउंट असला तरीही अनेक प्रमुख क्षेत्रांतील दिशादर्शक अर्थसंकल्प असू शकतो। आगामी केंद्रीय अर्थसंकल्प हा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी वोट ऑन अकाउंट असला तरीही अनेक प्रमुख क्षेत्रांतील दिशादर्शक अर्थसंकल्प असू शकतो। महागाईने व्यवस्थापन करताना देशांतर्गत मागणीला चालना देण्यासाठी धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि धोरणांमध्ये सातत्य राखणं सरकारकडून अपेक्षित आहे। पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि हरित तसंच शाश्वत ऊर्जा यावर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता आहे। सरकार इंटिग्रेटेड लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा मॉडेलच्या दिशेने ठोस पाऊल उचलणं सुरू ठेवू शकते, अशी प्रतिक्रिया कोटक महिंद्रा बँकचे लॉजिस्टिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे अध्यक्ष अमित मोहन यांनी दिली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।